आहोत. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. हा असणारा गीतेमधला किंचित क्लिष्ट असणारा श्लोक. अशा प्रकारे ज्ञानी आणि अज्ञानी श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो ज्ञानी आहे, हा ज्ञानी काय तर हा ज्ञानी नित्य जागृत अवस्थेमध्ये असतो आणि जो अज्ञानी आहे हा अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्ये असतो. आणि म्हणून अशा प्रकारे या अज्ञानीचा निद्रा अवस्थेमध्ये असलेला सर्व प्रपंच अथवा सर्व चालणारा हा व्यवहार, हा सर्वच्या सर्व व्यवहार हा ज्याप्रमाणे निद्रास्थानामध्ये आपण स्वप्नावस्थेमध्ये जातो, म्हणजे झोपल्यानंतर आपण ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न पाहतो, ज्याप्रमाणे ते स्वप्न वास्तविक नसतं आणि ती निद्रा अवस्थाच असते, त्याप्रमाणे या ठिकाणी अज्ञान दशामध्ये असलेला हा संपूर्ण संसार त्या स्वप्नवत, जसं त्या ठिकाणी स्वप्न आहे तसाच हा संसार त्या स्वप्नवत असल्यामुळे त्याच्यामध्ये वास्तविकता नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जो या स्वप्नावस्थेमध्ये अथवा निद्रा अवस्थेमध्ये जरी आपल्याला वाटतं हे सर्व मी व्यवहार करत असतो, तरी सुद्धा हे सर्वच्या सर्व माझ्या हातून होणारे अज्ञान अवस्थेमधले व्यवहार मिथ्या कल्पितच आहे, त्याला वास्तविकता काही नाही. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व व्यवहार निशा म्हणजे अज्ञान कल्पितच आहेत. परंतु ज्याने त्या तत्वाला प्राप्त केलेला आहे, त्या परमार्थ तत्वाचं साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये करून घेतलेला आहे, तो नित्य जागृत अवस्थेमध्येच असतो. कारण का त्याच्या दृष्टीने व्यवहारच नसल्यामुळे त्याला निद्रा अवस्थेमध्ये जाण्याची गरजच नाही. नित्य शाश्वत असणारे ते सत्य तत्व त्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केले. ते विद्या प्राप्त केल्यामुळे तो ज्ञानी, तो मुनी, तो नित्य जागृत अवस्थेमध्येच राहतो. त्याच्या दृष्टीने आता फक्त आणि फक्त परमात्माच आहे, परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीच गोष्ट या ठिकाणी नाही. अशा प्रकारे त्याची असणारी बुद्धी स्थिर झालेली आहे. आणि जो अज्ञानी आहे, अविद्येने ग्रासलेला आहे, त्याच्या दृष्टीने हे सर्वच्या सर्व कर्म निशा स्वरूप म्हणजे रात्री स्वरूप आहे, मिथ्या स्वरूपाचीच आहे. तर त्यातनं कशाचीच प्राप्ती होणार नाही. विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम असं त्या ठिकाणी आचार्य म्हणले. संपूर्ण जे विश्व आहे हे विश्व काय, स्वप्न विचार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे वास्तविक नाही. आणि म्हणून आपल्यासाठी का तर साधकाच्या असणारी जी साधना, त्या साधनेचा असणारा अंतिम साध्य, कारण हे येणारे आता हे जे सगळे श्लोक या ठिकाणी आरंभ झाले, प्रजहाती यदा कामांपासून ते या निशा सर्वभूतानां पर्यंत हे सर्वच्या सर्व श्लोक प्रामुख्याने या श्लोकांच्या माध्यमातून साधक जी साधना आपण करत आहोत त्या साधनेचं अंतिम उद्दिष्ट, अंतिम ध्येय, साध्य म्हणजे कुठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे हे
या श्लोकातून आम्हाला दाखवून दिलं की हे तुझं अंतिम ध्येय आहे, की जसा तो ज्ञानी, तो स्थितप्रज्ञ, तो मुनी ज्याप्रमाणे नित्य जागृत अवस्थेमध्ये असतो, म्हणजे एकदा त्या अवस्थेला गेल्यानंतर त्याच्या दृष्टीने संसाराचा अभाव होणे म्हणजे नित्य जागृत अवस्थेमध्ये तो येणे. इथे काय दिवस रात्रीचं उदाहरण नाहीये. दिवस रात्रीचं जरी उदाहरण सांगितलेलं असलं तरी त्याच्यामध्ये प्राकर्षाने काय सांगितलं, मग दिवस म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण संसाराचा अभाव आहे आणि कायम पूर्ण स्वरूपी एकच तत्व आहे. अलग लक्षात. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः तमेव भांत मनुभाती सर्वम सांगितलं. तस्य भासा सर्वमिदं विभाती सांगितलं की त्या परमेश्वराची ज्यावेळेस आपण आरती करतो, तो कापूर ज्यावेळेस पेटून आपण त्याची आरती करत असतो तेव्हा सांग ना तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, त्याला हा सूर्य चंद्र हे तारे काय प्रकाशित करणार. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः, ती विद्युत सुद्धा जी आहे ती विद्युत सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. कुतो अयम अग्निः प्रश्न विचारतात. तर हा कर्पूर रूपी अग्नी त्याला कसा काय प्रकाशित करेल. कुतो अयम अग्निः, कारण का तमेव भांत मनुभाती सर्वम, त्याच्याच प्रकाशाने काय होत आहे, संपूर्ण जगत आम्ही पाहता असतो. तमेव भांत मनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्याच प्रकाशाने हे सर्व आम्ही पाहत असतो. असा तो असणारा त्याचा प्रकाश की एकदा तो प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा तिथं ते विद्या थोडक्यात सांगायचं या ठिकाणी तात्पर्य की एकदा त्या विद्येला त्याने प्राप्त केलं की त्या ठिकाणी अज्ञानाचा लेश मात्र राहत नाही. मग सर्वत्र एकच प्रकाश. आणि हेच सांगितलं संतांनी, अवघा रंग एक झाला की तिथं दुसरा आता रंगच राहिला नाही. अवघा म्हणजे सर्वत्र त्याला जो आहे हा सर्वत्र त्याला एकच प्रकाश दिसायला लागला. आणि सर्वत्र जर एक सारखा जर प्रकाश जर त्याला पाहायला लागला किंवा तो अनुभवायला लागला तर त्याच्या दृष्टीने आता फक्त प्रकाशच आहे. मग त्याच्या दृष्टीने आता अविद्या, निशा, रात्री हा विषय त्याचा संपलेलाच आहे. आणि म्हणून तो नित्य जागृत अवस्थेमध्येच आहे. ज्याने त्या परमार्थ तत्व की आत्मस्वरूप ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं तो साधक, तो मुनी हा नित्य जागृत अवस्थेमध्येच असतो. आणि ज्याने आपल्या जीवनात ते परमार्थ तत्व प्राप्त केलं नाही तो अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्येच असतो. म्हणजे तो कधीच त्या अवस्थेतनं उठत नाही. आणि हा ज्या नित्य जागृत अवस्थेमध्येच असतो म्हणजे हा कधीच त्या निद्रा अवस्थेला जात नाही, म्हणजे अज्ञानाकडे जात नाही. असा सारासार विचार या श्लोकाच्या माध्यमातून केला. आणि म्हणून ही असणारी साधनेची परिपूर्तता की सगळीकडे एक रंग झाला पाहिजे. जळी स्थळी काष्टी पाशाने काही जे आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याला त्या परमात्म्याचं, त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं एकच दर्शन त्याला झालं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीच वस्तू तो पाहत नाही. आणि मग त्या कुत्र्याला ज्यावेळेस ती पोळी घेऊन गेला तर त्याच्या मागं महाराज ते तुपाची वाटी घेऊन धावले. म्हणजे काय, सर्वत्र एक दर्शन आहे. सर्वत्र एक दर्शन त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. ते जे गाढव होतं ते गाढव त्याने व्याकुळ झालं होतं तर त्याला सुद्धा एवढी महान असणारे गंगाजल त्या ठिकाणी दिलं, पाजलं. म्हणजेच काय, त्यांच्या दृष्टीने काय झाला, अवघा रंग एक झाला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकैच पंडिता समदर्शन हा सांगितलं. त्यांच्या दृष्टीने आता सर्वत्र एकच दर्शन झालं.
त्या एकदर्शनाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याच दर्शनाच्या अभावात काहीच नाही, एकच दर्शन आहे सर्वत्र. आणि सर्वत्र एकच दर्शन असल्यामुळे त्यांच्या दृष्टीपथावर तद व्यतिरिक्त अन्य दर्शन नसल्यामुळे आता त्यांना निशा म्हणजे रात्रीचा अनुभव येऊ शकत नाही. सर्वत्र एकच दर्शन पाहता येते, त्या व्यतिरिक्त अन्य वस्तूचा अभाव आहे. म्हणून तस्य भासा सर्वमिदं विभाती, की ज्याच्या प्रकाशाने काय होतं, हे सर्व आम्ही पाहतोय, हा सर्व व्यवहार करतोय. हे पंच जे आमचे ज्ञानेंद्रिय आपण पाहिलं, ही सगळी जी काय जो व्यवहार करतात, या व्यवहारासाठी ज्याचा प्रकाश अपेक्षित आहे तो प्रकाशच याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. त्यामुळे आता त्याला त्या व्यतिरिक्त अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करण्याची गरज राहिलेली नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे ही झाली साधनेची परिपूर्ण अवस्था, की त्यानंतर मात्र त्याला काहीच राहील. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी का यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, काल सांगितलं त्याला ज्याप्रमाणे तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा, त्याच्यामध्येच तत्परायणः, परायण होण्यासाठी आता दुसरीकडे कुठे जाणार नाही, त्याच्यामध्येच त्या आत्मस्वरूपामध्येच येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञानं भवतीति, त्या ठिकाणी तोच आहे. उपनिषदांमध्ये मैत्री आणि याज्ञवल्क्येचा जो संवाद आहे की कशासाठी प्रिय, तर त्याला त्याच्यामुळे सुख मिळतं. मग तोच जर प्राप्त केला तर ज्याला सुख मिळतं, नवा अरे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति, नवा अरे जायायै कामाय जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, वगैरे करत की ज्याच्यामुळे मग हे सगळं ज्याच्यासाठी कशासाठी या प्रिय, की याच्यामुळे मला सुख मिळतं, म्हणून या सगळ्या गोष्टी मला जर प्रिय असतील तर तो असणारा सुखाचा खजिना जर मला प्राप्त झाला तर मग इतरत्र फिरण्याची मला गरजच नाही. अशा प्रकारे ते असणारं आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त करून घेणं. अरे एकदा मग त्या जीवनामध्ये आत्म प्राप्त झालं कि मग काय, तद्बुद्धयस्तदात्मानः अथवा यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः, त्या आत्म्यामध्येच तो एकदा ते तत्व एकदा त्याला प्राप्त झालं की त्या तत्वामध्येच तो काय होतो, रममान राहतो. त्याला आता दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची त्या सुखासाठी त्या आनंदासाठी तो आता दुसरीकडे बाहेर भरकटत नाही. अंतस्थात्मानं अजन्म दृष्ट्वा, त्या ठिकाणीच त्याला आता ते तत्व जे आहे त्याला या ठिकाणी अंतरात्म्यामध्येच प्राप्त झाल्यामुळे तो आनंद किंवा ते सुख पाहण्यासाठी आता तो इथे तिकडे भरकटत जात नाही. आणि हीच असलेली साधनेची परिपूर्ण अवस्था, की एका ठिकाणी म्हणून सांगितलं ठाईचं बसवणी करा एक चित्त, की एका ठिकाणीच बसून चित्त एकाग्र झालं पाहिजे. कुठल्याही आलंबनाविना स्वस्वरूपावर ते स्थित झालं पाहिजे. बसलं की म्हणून सांगितलं मागच्या पाठामध्ये एकदा, सहज साधना, की काही नाही दुसरं, तो बसला बस. येणारे जे विचार आहेत ते फक्त येणारे विचार साक्षी भावाने पहिल्यांदा तो पाहत राहिला. आणि हळूहळू काय झालं, मग ते येणारे बघा तुम्ही सुद्धा करा ही प्रॅक्टिस, की काय नाही फक्त आहे सहज साधना. फार काय अगदी इकडे तिकडे ओढाताड करायची, बसतं शांत बसणे आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि फक्त मनामध्ये येणारे जे विचार आहे साक्षी भावाने पाहत राहणे. पहिल्यांदा येतील भरपूर, हे करायचं ते करायचं अमुक करायचं तमुक करायचं इकडं, हे सगळं पहिलं येत राहील. पण हळूहळू 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 जसा वेळ वाढत जाईल त्याप्रमाणे हळूहळू येणाऱ्या विचारांचा प्रवाह, ज्याप्रमाणे एखादा बांध असतो
तो बांध फुटल्यानंतर काय होतं, बांध फुटल्यानंतर पहिल्यांदा जोरात पाणी वाहत राहतं. बांध फुटल्यानंतर एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तासभर, आणि सगळं पाणी एकदा निघून गेलं की मग नंतर काय होतं, त्याचा हळूहळू हळूहळू हळू वेग कमी होत जातो आणि मग शेवटी अत्यंत कमी वेगाने ते पाणी वाहतं आणि नंतर काहीच ज्यावेळेस पाणी राहत नाही त्यावेळेस वाहनच त्याचं संपतं. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेमध्ये अनेक विचार येत राहतील, परंतु त्या सर्व विचारांना ज्यावेळेस हा साक्षीभावाने पाहत राहतो, पहिल्यांदा भरपूर येतील, असं करायचं, तसं करायचं, याव करायचं, त्याव करायचं, अमुक करायचं, सगळं. पण सगळ्यांना जसं नदीच्या तीरावर बसून आपण ज्याप्रमाणे तो नदीचा प्रवाह पाहत असतो, त्याप्रमाणे मनामध्ये येणाऱ्या विचारांना साक्षीभावाने पाहणं. मग याच्यासाठी काही करायचं नाहीये, फक्त सहज साधना. ठाईचं बसून करा एक चित्त. मग हळूहळू हळूहळू ते विचार काय होतील, कमी 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 होत जातील आणि मग तुम्हालाच कळणार नाही. पण 1-2 दिवसाची प्रोसेस नाही, याच्यासाठी कमीत कमी तुम्हाला 2-3 महिने, 6 महिन्यापर्यंत तरी ही प्रॅक्टिस ज्या वेळेस करा, त्यावेळेस काही वेळाने आपल्यालाच कळत नाही की आपण किती वेळेस त्या अवस्थेमध्ये होतो. ही सहज साधन. सगळे एकदा विचार निघून गेल्यानंतर तिथं काहीच विचारत नाही, शून्य. मग त्या अवस्थेमध्ये कधी कधी आपल्यालाच कळत नाही की मी या अवस्थेमध्ये 10 मिनिटं राहिलो, 15 मिनिटं राहिलो की 20 मिनिटं राहिलो. ही सहज आणि साधन आहे. मग त्यावेळेस काय, त्यावेळेस इतर विषयांच्या अभावात, आता दुःखाचं मूलभूत कारण काय आहे, दुःखाचं मूलभूत आनंदच आहे, परंतु दुःखाचं मूलभूत कारण काय, तर विषयांकडे असणारी आसक्ती आणि विषयांची न होणारी प्राप्ती. विषयांकडे आसक्ती आहे, परंतु आता विषय प्राप्त होत नाहीयेत म्हणून दुःख आहे. आता या अवस्थेमध्ये काय, विषय संपून जाणार आहे आणि मग विषय संपल्यानंतर काय राहणार आहे, फक्त स्वस्वरूपच त्या ठिकाणी राहणार आहे. ते आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप. जय जय स्वसंवेद्य तस्य भासा सर्वमिदं विभाती. ज्याच्यामुळेच हे सगळं भासमान होणार आहे, तेच त्या ठिकाणी राहणार. मग त्याच्यामुळेच हे सर्व प्रकाशित होत असेल तर तिथे रात्र कशी येईल. जसं जर आपण तुम्हाला प्रश्न विचारला की सूर्याला रात्र माहिती आहे का, जसं सूर्य ज्याप्रमाणे रात्रीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये कधी करूच शकत नाही, कारण प्रकाशच आहे, तिथं कधी रात्र स्पर्शच करू शकत नाही त्याला. त्याप्रमाणे जसा सूर्य कधीच रात्रीचा अनुभव घेत नाही, त्याप्रमाणे हा ज्ञानी, एक ज्याने परमार्थ तत्वाला जाणून घेतलेला आहे, तो त्या सूर्याप्रमाणे नित्य त्या आनंदामध्येच राहत असतो. त्याच्या दृष्टीने जगाचा अनुभवच त्याला नाही. जसं सूर्याला रात्रीचा अनुभव नाही, त्याप्रमाणे जो तत्वज्ञानी आहे त्याच्या दृष्टीने हा संसारच नाही. हेच या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काल शेवट आपण पाहिलं, अशा प्रकारे यस्य पुनः निशा इव अविद्या मात्रम इदम सर्वं भेदजातम इति ज्ञानम तस्य आत्मज्ञानस्य सर्व कर्म संन्यास एव अधिकारः न प्रवृत्तौ. आणि म्हणजे अशा प्रकारे शेवटी काय सांगितलं, अशा प्रकारे ज्याला त्या तत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यासाठी काय झाले, हे सर्व दृश्यमान जगत रात्रीप्रमाणे अविद्या मात्र आहे. त्याच्या दृष्टीने हे संपूर्ण जगताचा जरी व्यवहार चाललेला असला तरी त्याच्या दृष्टीने, कारण आता तो काय झाला, पारमार्थिक सत्तेमध्ये गेला. अत्यंत असं सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. आता हा काय झाला, हा त्या पदाला गेला, म्हणजे व्यावहारिक सत्ता सोडून तो आता कुठे गेला, पारमार्थिक सत्तेमध्ये गेल्यामुळे त्याच्या दृष्टीने आता काहीच राहिलेलं नाही व्यवहार. म्हणून सर्व दृश्यमान जगत रात्रीप्रमाणे अविद्या मात्र आहे. हे अविद्या मात्र,
आणि त्याने काय विद्येला प्राप्त केल्यामुळे त्याच्या अनुषंगाने त्याला आता जगताचा कुठल्याच प्रकारचा अनुभव नाही, फक्त आणि फक्त त्या परमेश्वराचाच त्याच्या जीवनामध्ये अनुभव आहे. आणि तोच परमेश्वर आता त्याला सर्वत्र तो पाहत आहे. म्हणून तिथं प्रल्हादाची गोष्ट कायम सांगत होतो, त्याला कोण सगळीकडे इथं आहे का, या खांबात आहे का, हो या खांबामध्ये सुद्धा आहे. सर्व चराचरामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, अशा तत्वाचा अनुभव जीवनामध्ये प्राप्त होणे म्हणजेच साधनेची इति कर्तव्यता पूर्ण होणे. आणि तेच सांगितलं, ज्यास अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झालं. कोणतं ज्ञान? हे सर्वच्या सर्व किंबहुना चराचर आपणची झाला, दुसरं कोणी आलंच नाही हे बनवण्यासाठी. इकडून काय आणलं, तिकडून जसं घर बनवण्यासाठी आम्ही काय करतो, इकडून वाळू आणू, वीट आणू, सिमेंट आणू, हे आणू आणि ते आम्ही घर बनवू, म्हणजे आणणारं रॉ मटेरियल बाहेरनं आणतोय. परंतु इथं हे सगळं बनवतं असताना मग रॉ मटेरियल काय बाहेरनं आणलं म्हणजे कुठनं आणलं? का त्या व्यतिरिक्त वस्तूच नसल्यामुळे हे पर्वत, नद्या, नाले हे सगळंच्या सर्व जे आणलं, हे आणलं कुठनं त्यांनी? हा पण प्रश्न कधी आपण विचारायला पाहिजे आपल्याला. आम्ही साधं घर बांधतो तर आम्हाला परेशानी होती. वीट आणली तर हे सिमेंट नाही, सिमेंट आणली तर वाळू नाही, वाळू आणली तर गवंडी नाही. एक घर बांधायला आणि संपूर्ण विश्वाची संरचना करायची, मग तिथं काहीच नाही. मग हे सर्व मटेरियल त्यांनी त्यावेळेस कुठनं आणलं, कुठनं ही झाडं निर्माण केली, कुठनं हे पर्वत निर्माण केले, त्याला कसं वाटलं इथं समुद्र निर्माण करावा, कसं हे सगळं त्याला वाटलं? हा पण एक विचारच आहे. आणि हा विचाराची परिपूर्तता म्हणजेच किंबहुना चराचर आपणची झाला. तो स्वतःच तो वाट बघत नाही बसला की मी कुठनं काय आणू, कुठनं काय आणू. म्हणजे सर्वच्या सर्व जे आहे परमात्मा स्वरूपच आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण रुद्राची ज्या प्रार्थना करतो, रुद्र आणि चमक. रुद्र प्रार्थना झाल्यानंतर शिवाला अभिषेक करताना रुद्र आवर्तन करतो, आणि रुद्र आवर्तन झाल्यानंतर आपण चमक आवर्तन करतो. त्याच्यामध्ये सगळं जे आहे परमेश्वराचं स्वरूप तच सांगितलं थोडक्यात. अश्माच मे मृत्तिकाच मे गिरियश्च मे पर्वताश्च मे. अश्मा, मृत्तिका, गिरिया, पर्वत हे सगळंच सगळं जे काय आहे. अश्मा म्हणजे दगड मोठमोठाले, मृत्तिका म्हणजे माती, पर्वत म्हणजे मोठाले पर्वत. हे सर्वच्या सर्व जे आहे हे सर्व परमेश्वराचं स्वरूप आहे. सिकता म्हणजे वाळू, सिकताश्च मे. हे सर्वच्या सर्व परमेश्वर स्वरूपात असल्यामुळे या सर्वांना आम्ही नमस्कार करत आहोत. असं करून हे सर्व पृथ्वीमधले त्या ठिकाणी अनेक घटक घेते. संख्या सुद्धा एकाच मे, तिस्तच मे, पंचच मे, सप्तच मे, या संख्याने जे निर्दिष्ट घटक होतात त्यांना सुद्धा, त्या संख्यांना सुद्धा आम्ही नमस्कार करतो. शेवटचा अनुवाक 11वा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी असणारं सर्वच्या सर्व जे स्वरूप आहे, सर्वच्या सर्व स्वरूप फक्त आणि फक्त परमात्माच आहे. त्यालाच वेदांताच्या भाषेमध्ये सांगितलं, तात्विक भाषेमध्ये सांगितलं, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. उपादान कारण सुद्धा तोच आहे आणि निमित्त कारण सुद्धा तोच आहे. उपादान म्हणजे ज्याच्यापासून वस्तू बनती ते त्याचं उपादान कारण. मृत्तिका पासून घट बनतो म्हणजेच घटाचं उपादान कारण मृत्तिका, आणि निमित्त कारण जो बनवतो तो कुंभकार. मग कुंभकार झाला निमित्त कारण. याच्यामध्ये दोन्ही भिन्न आहे. मृत्तिका कुंभकारापेक्षा भिन्न आहे. परंतु हे संपूर्ण ज्यावेळेस विश्व तयार केलं त्यावेळेस तो स्वतःच तो म्हणला, आता कुठनं आणू मातीन, कुठलं काय आणून, मला कुठे वेळ आहे कुठं जायला, मी स्वतःच त्या अनुषंगाने तयार होतो. आणि तो स्वतःच उपादान कारण सुद्धा परमेश्वरच आणि निमित्त कारण सुद्धा परमेश्वरच. यथा ऊर्णनाभी, जशी त्यासाठी त्याचं उदाहरण असणार ऊर्णनाभी म्हणजे कोळी. जाळं ज्यावेळेस विणत असतो त्यावेळेस काय करतो, स्वतःच्या शरीरामधून तो एक प्रकारचा द्रव त्या ठिकाणी सोडून हे जाळ्याची निर्मिती करतो. आणि त्याला ज्यावेळेस वाटतं कधी कधी तर तो पुन्हा काय करतो, ते स्वतःमध्येच ओढण्याचा प्रयत्न करतो, ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसं परमेश्वर स्वतःपासूनच निर्मिती, आणि पुन्हा त्या वाटला आता काय करायचं काही नको,
पुन्हा सगळं स्वतःमध्ये समाविष्ट करून घेण्याची असणारी त्याची शक्ती, आणि त्याने किंवा त्या शक्तीचं असणारं ज्ञान की याच्यामुळेच हे सगळं होतं. आता तो स्थितप्रज्ञ त्यास ज्यास हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे की काय, सर्व तस्य भासा सर्वमिदं विभाति, त्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जगत प्रकाशित होतं. हे ज्ञान ज्याला आता प्राप्त झालेलं आहे, ज्यास अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त झालेले आहे, सर्व दृश्यमान जगत रात्रीप्रमाणे अविद्या मात्र आहे. म्हणजे संपूर्ण जगत जे आहे काय अविद्याचे, हे कधी प्राप्त होणारच नाही. अशा प्रकारे ज्ञान त्याला ज्याला अविद्या मात्र आहे असं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, त्या आत्मज्ञानीचा तो आत्मज्ञानी स्थितप्रज्ञ त्याचा काय सर्व कर्मसन्यासामध्येच अधिकार आहे. आता त्याला दुसरं काही नाही, त्याला आता दुसरी कुठली प्रवृत्ती नाही, काय नाही, काय नाही, फक्त सर्व कर्मसन्यास. तथाच दर्शयिष्यति, आणि हेच सांगितलं पुढे गीतेने जाऊन सुद्धा काय, तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणः, त्याच्यामध्येच परायण, त्याच्यामध्ये त्या आत्मतत्वामध्येच इत्यादीना ज्ञाननिष्ठायाम एव तस्य अधिकारः. आणि म्हणून अशा प्रकारे तो ज्ञान जो आहे त्याचा ज्ञाननिष्ठेमध्येच आता अधिकार प्राप्त होतो. तत्र पुन्हा आता असा हा सिद्धांत या ठिकाणी दृढ झाला की जो तत्वज्ञानी आहे, ज्याने त्या तत्वाला प्राप्त केलेला आहे, असा तो स्थितप्रज्ञ म्हणजे ज्ञानी, त्याचा फक्त आणि फक्त ज्ञाननिष्ठेमध्येच अधिकार आहे. हे या ठिकाणी शेवटी या ठिकाणी प्राप्त झालं. तो सर्व कर्म संन्यासच त्याच्यासाठी सांगितलेला आहे. कर्मामध्ये आता त्याचा अधिकार राहिलेला नाही. तत्र प्रवर्तक प्रमाणाभावे प्रवृत्त्यानुवत्ती इति चेत. पुन्हा आता या ठिकाणी त्याच्यावर शंका घेतात की या ज्ञाननिष्ठेमध्ये तत्ववेत्याला प्रवृत्त करणाऱ्या प्रमाणाचा विधिवाक्याचा अभाव आहे, म्हणून त्यामध्ये सुद्धा त्याची प्रवृत्ती होत नाही. त्या ज्ञाननिष्ठेमध्ये या ठिकाणी जी ज्ञाननिष्ठेमध्ये तो हे होतो, स्थिर होतो, तर त्या ज्ञाननिष्ठेमध्ये तत्ववेत्याला प्रवृत्त करणाऱ्या प्रमाणाचा मध्ये विधिवाक्याचा अभाव आहे. असं कुठं सांगितलं? असा विधिवाक्याचा अभाव आहे आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा त्याची प्रवृत्ती होत नाही. विधिवाक्याचा अभाव असल्यामुळे, विधिवाक्य म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं वाक्य म्हणजे विधिवाक्य. मग अशा प्रकारे कुठे सांगितलं? त्याच्यासाठी संसार नाही, याव नाही, त्याव नाही, आणि म्हणून त्याची प्रवृत्ती सुद्धा होत नाही, हे कुठे सांगितलं? तर त्याच्यासाठी पूर्व पक्षाचं उत्तर सिद्धांत या ठिकाणी देतो. सिद्धांती काय म्हणतो? न स्वात्मविषयत्वात् आत्मज्ञानस्य नहि आत्मनः स्वात्मनि प्रवर्तक प्रमाण अपेक्षया आत्मत्वात् एव तदन्तत्वाच्च सर्व प्रमाण प्रमाणत्वस्य नहि आत्मस्वरूपे अधिगमे सती पुनः प्रमाण प्रमेय व्यवहार संभवती. असे म्हणणे तुमचं योग्य नाही की त्याच्यासाठी काय प्रमाण आहे. प्रमाणाचा इथे विषयच नाहीये, कारण आत्मज्ञान आपल्या स्वरूपाला विषय करणारा आहे. आत्मज्ञानासाठी काय प्रमाण, आत्मज्ञानासाठी काय प्रमाण, असा तुमचा जो प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर असं की आत्मज्ञान स्वस्वरूपाला विषय करणारा आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाला जे विषय करतं ते आत्मज्ञान, म्हणजे याच्यामधनं आपलं स्वस्वरूपाचं ज्ञान आम्हाला होतं, ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि म्हणून आपल्या स्वतःला जाणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची अपेक्षा राहत नाही. मला स्वतःलाच जाणायचंय, मी कोण हे जाणून घेण्यासाठी अन्य प्रमाणाची, दुसऱ्या प्रमाणाने माझी सिद्धी होत नाही. तर मला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतःच तिथं स्वप्रमाणच, त्यासाठी ह्यानी मला जाणलं, त्याच्याद्वारे मी असा आहे, त्याच्या काही दुसऱ्या कुठल्याच प्रमाणाची अपेक्षा, स्वतःला जाणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची अपेक्षा राहत नाही. ते आत्मज्ञान स्वतः आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध आहे. आत्मज्ञान हे स्वतः सिद्ध आहे. मी आहे हे जाणण्यासाठी मला बाहेरनं कोणाची गरज नाही. तुम्हाला जाणण्यासाठी कोणी बाहेरचं कोण सांगतं का? तू अमुक आहे, तू तमुक आहे, तू स्वतःच जाणतो की मी आहे. मग कोण आहे ही गोष्ट वेगळी, परंतु स्वतःला ज्याप्रमाणे जाणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची अपेक्षा राहत नाही, त्याप्रमाणे ते आत्मज्ञान स्वतः आत्मा असल्यामुळे स्वतःच आहे तिथं. त्याला जाणण्यासाठी पुन्हा त्या आत्म्याला जाणण्यासाठी अन्य काहीतरी प्राप्त करून त्याने तो आत्मा जाणार, ते स्वस्वरूपच आहे.
त्याला जाणण्यासाठी अन्य कोणत्याच प्रमाणाची अपेक्षा मला स्वतःला जाणण्यासाठी ज्याप्रमाणे अन्य प्रमाणाची अपेक्षा राहत नाही त्याप्रमाणे ते आत्मज्ञान स्वतः आत्मा असल्यामुळे कसं स्वतः सिद्ध आहे, त्यामध्ये सर्व प्रमाण शेवट होतात. म्हणजे इतर सर्व प्रमाण येऊन थांबतात. मला जाणल्यानंतर पुन्हा काही जाणायचं राहत नाही, म्हणून सर्व त्याला जाणण्यासाठी अन्य कुठल्याच प्रमाणाचे मी शास्त्राद्वारे सिद्ध करतो. मी आहे, अरे मी आहे ज्यावेळेस तू म्हणतात त्यावेळेसच तू आहे, किंवा मी आहे म्हणण्यासाठी सुद्धा तुला जी शक्ती अपेक्षित आहे ती शक्तीच त्या ठिकाणी त्याची आहे. म्हणून त्याला जाणण्यासाठी अन्य कोणत्याच वस्तूची गरज भासत नाही. आणि म्हणून अर्थात आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सर्व प्रमाणाचे प्रमाणत्व आहे. परंतु आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सर्व प्रमाणांचे प्रमाणत्व आहे. जोपर्यंत आत्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळे वेद श्रुती श्रुती सगळं आहे, श्रवणकरण मननकरण निधिध्यास हे सगळं तोपर्यंत आहे. परंतु आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर एकदा त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की त्यानंतर कोणताच प्रमाण प्रमेय मी जाणणारा मी याच्याद्वारे जाणतो काही व्यवहार त्या ठिकाणी राहत नाही. अलग लक्षात, त्यानंतर सर्वाची समाप्ती होऊन जाते. म्हणून प्रमाण प्रमेय व्यवहारच राहत नाही. एकदा जाणल्यानंतर ते ज्ञान एकदा प्राप्त झालं की त्याला त्यानंतर दुसरं कशाने जाणायचं हे शिकायचे ते शिकायचं मग काही राहत नाही. तो स्वस्वरूपावरच स्थिर होऊन राहतो. प्रमातृत्वं ही आत्मनः निवर्तयति अंत्यं प्रमाणं निवर्तयत एव अप्रमाणे भवति स्वप्नकाल प्रमाणवत इति प्रमाबोधे. काय मग आत्मज्ञान रूप अंतिम प्रमाण आत्म्याच्या प्रमाता म्हणजे जाणणारा आपण सुद्धा निवृत्त करते. म्हणजे आत्मज्ञान एकदा त्याला जाणल्यानंतर अतिशय महत्वाचं वाक्य हे जे आहे हे अत्यंत महत्वाचं वाक्य. म्हणजे काय याच्यामध्ये सांगितलं, आत्मज्ञान रूप अंतिम प्रमाण त्याने जाणून घेतलं की मी आत्मा आहे. हे एकदा कशाने, शास्त्राने श्रवण मनन निधिध्यासन हे सगळं त्यांनी जाणून घेतलं. मग अशा प्रकारे जाणल्यानंतर आत्मज्ञान रूप अंतिम प्रमाण काय करतो, तर आत्म्याचा प्रमाता जाणणारा पण सुद्धा निवृत्त करते. एकदा ते जाणल्यानंतर मी जाणतो ही जी वृत्ती आहे हे मी जाणतो हा विषय सुद्धा संपून जातो. कारण मी जाणतो म्हटलं तर पुन्हा अहंकार आला तिथं, येते लक्षात. त्यानंतर म्हणून अशा प्रकारे एकदा त्यांनी त्या तत्वाला जाणल्यानंतर सगळ्या गोष्टी संपून जातात. त्या दुसरा विषय किंवा अन्य विषयाच्या अभावात तिथं आता काय मी जाणतो, मी आत्मतत्वाला जाणलं, मी अमुक केलं, हा सगळा जो मी वगैरे जे काय आहे सगळे विषय त्या ठिकाणी येऊन थांबतात, परिपूर्ण होऊन जातात. आणि अशा प्रकारे निवृत्त करतो. त्यास निवृत्त करून ते स्वतः सुद्धा जागल्यानंतर स्वप्न प्रहाणाऱ्या प्रमाणाप्रमाणे अप्रमाणे होत जाते, लुप्त होऊन जाते. म्हणजे ज्याप्रमाणे स्वप्नामधून जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते, जसं त्या स्वप्न अवस्थेमध्ये जो स्वप्न पाहतो त्याचा नाश होऊन जातो, त्याप्रमाणे या ठिकाणी ज्याने एकदा आत्मतत्वाला प्राप्त केल्यानंतर त्याच्या दृष्टीने अन्य वस्तूच्या अभावात अथवा मी जाणतो हा विषय सुद्धा तिथे त्याचा संपूर्ण जातो. लोकेच वस्तू अधिगमे प्रवृत्ती हेतुत्व अदर्शनात प्रमाणस्य. कारण व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो, काय पाहतो व्यवहारामध्ये, तर कारण व्यवहारामध्ये सुद्धा वस्तू प्राप्त झाल्यानंतर एखादी वस्तू आपण प्राप्त करायची, ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी कोणतेच व्यवहार प्रवृत्त होत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपण हेच पाहतो की एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतो आणि मग प्रयत्न केल्यानंतर ती वस्तू ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होते, ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे सर्व व्यवहार त्यानंतर थांबून जातात, कुठलं त्यानंतर काहीच व्यवहार होत नाही. म्हणजेच व्यवहारामध्ये सुद्धा वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी एकदा प्राप्त झालं, मला ही वस्तू प्राप्त करायची, ती वस्तू एकदा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर काय होतं, त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी कोणतेच व्यवहार प्रवृत्त होत नाही. वस्तू प्राप्तीनंतर कुठलेच ज्याप्रमाणे व्यवहार प्रवृत्त होत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत सगळे व्यवहार
आणि एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की सगळेच्या सगळे व्यवहार त्या ठिकाणी त्याचे संपूर्ण जातात. आणि म्हणून तस्मात त्यानंतर काहीच राहत नाही. मग मी ह्याने प्राप्त केलं आणि त्याने प्राप्त काहीच नाही, सगळं एकच स्वरूपच होऊन जातं. व्यवहार होण्यासाठी तिथं कुठला भेदच राहत नाही. व्यवहाराचं मूलभूत सूत्र काय, ज्या ठिकाणी भेद आहे त्या ठिकाणी व्यवहार. भेदच नसल्यानंतर व्यवहार होणार का? कोण कोणाशी कशा प्रकारे व्यवहार करणार, हे सगळ्या गोष्टी तिथं थांबून जातात. आणि म्हणून तस्मात् न आत्मविदः कर्मणी अधिकारयति सिद्धम. आणि म्हणून अशा प्रकारे जो आत्मज्ञानी आहे त्या आत्मज्ञानाचा कर्मामध्ये अधिकार नाही, हेच सिद्ध झालं की ज्याने त्या आत्मतत्वाला प्राप्त केला आहे त्याचा सर्व कर्म संन्यासच, कुठल्याच प्रकारच्या कर्मामध्ये त्याचा अधिकार नाही. मग त्याचा अधिकार कुठे? यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते. फक्त तो स्वतःच्याच आत्म्यामध्ये रममाण होतो. आणि म्हणून अशा प्रकारे जो तो ज्ञानी आहे त्याच्या दृष्टीने आता अन्य विषयाच्या अभावात फक्त तो स्वस्वरूपीच, ज्याला आपण म्हणतो अंतिम स्थान, गेत गत्वा न निवर्तन्ते तस्थान, अलग अशा जिथं गेल्यानंतर आता परत येणं नसतं, त्या स्थानाला तो जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि त्यानंतरचा श्लोक अशा प्रकारे ज्याने त्या स्थानाला प्राप्त केलेला आहे स्वस्वरूपाला, तो कसा आहे, त्याला काय प्राप्त होतं ते पुढच्या श्लोकाच्या द्वारे सांगितलं. आपूर्यमाणमजर प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति. काय प्राप्त करतो स्वस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर? स शांतिमाप्नोति. जीवनामध्ये जी परमशांती जी आहे की ज्याच्यासाठी हा सगळा आपला प्रयत्न चाललेला आहे, कशासाठी आपण सगळं चाललंय, दिवसाचे सगळे व्यवहार हे प्राप्त करतोय, ते प्राप्त करतो, धन संपत्ती मान पान हे सगळं कशासाठी? हे प्राप्त झाल्यावर मी सुख हे ते शांतीने बसेल, तर ती परमशांती फक्त तोच प्राप्त करू शकतो की ज्याने काय त्या आत्मस्वरूपाला प्राप्त केलेला आहे. न कामकामी, जोपर्यंत मनामध्ये यत्किंचित अभिकामना आहे त्याला ती परमशांती प्राप्त होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त ज्याने त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून गेलेला आहे त्यालाच, इतर कोणालाच नाही, त्यालाच ती परमशांती जीवनामध्ये प्राप्त होते. या असणाऱ्या अर्थ श्लोकाचा अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.